Hello students, महाराष्ट्र इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक इम्पॉर्टंट अपडेट. महाराष्ट्राची इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. तुम्हाला ऑनलाईन राऊंडमध्ये किंवा अगदी इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये किंवा मॅनेजमेंट कोट्यामध्ये जरी अप्लाय करायचं असेल तरी कंपल्सरी रजिस्ट्रेशन हे करावं लागतं. आता ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस कुठं करायची आहे, त्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील आणि मोस्ट इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटवर जायचंय. सीईटी सेलच्या वेबसाईटवर गेल्यानंतर हा कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, बरेच युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल ए कॅपलाच अप्लाय करा, बट नाही, कॅपचं रजिस्ट्रेशन असेल तरच ए कॅपला जाऊ शकता. अदरवाइज ए कॅपच्या नादात हे रजिस्ट्रेशन मिस करू नका. सो 26 आणि 27 मध्ये ह्या ठिकाणी क्लिक करा. त्याच्यानंतर व्हेरियस कोर्सेस ऑप्शन दिसतील, ज्यामध्ये आपल्याला बीई बीटेक वर टिक करायचं आहे आणि ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. तुमचे डॉक्युमेंट अपलोडिंग, तुमचे चॉईस फिलिंग, तुम्हाला एफसी सेंटरवर गेल्यानंतर स्क्रुटिनी केल्यानंतरचे रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथूनच कंप्लीट कराव्या लागणार आहेत. तर त्यासाठी इम्पॉर्टंट डेट्स, रजिस्ट्रेशन पार्ट हा सुरुवात झालेला आहे. महाराष्ट्र ऍज वेल एज ऑल इंडिया मधल्या विद्यार्थ्यांना जेईच्या स्कोर वरून जरी अप्लाय करायचं असेल तर ही सुरुवात झालेली आहे, जी आजपासून 12 जुलै पर्यंत 5 वाजेपर्यंत असणार आहे. सो शेवटच्या मिनिटापर्यंत थांबायचा प्रयत्न करू नका. 8 तारखेच्या आधी कंपल्सरी सगळ्यांनी ही इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रोसेस करून घ्या. रजिस्ट्रेशन करण्यानंतर व्हेरिफिकेशन मध्ये 2 प्रोसेसेस अवेलेबल आहेत, ज्यामध्ये पहिली ऑनलाईन ई स्क्रुटिनी. तुम्ही जेही सेंटर ई स्क्रुटिनीसाठी चेक कराल, सिलेक्ट कराल, त्या सेंटर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल आणि ऑनलाईनच तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशन करून देईल. सेकंड, तुम्ही ऑफलाईन सुद्धा जाऊ शकता स्क्रुटिनी सेंटरमध्ये. स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्या ठिकाणी तुमचे ऑफलाईन व्हेरिफिकेशन होऊन इमिजिएटली तुमचा फॉर्म सबमिट होईल. आता ह्या दोन्हीमध्ये नो डाऊट ऑनलाईन मोड हा इझी आहे, पण मी सजेस्ट करेन ऑफलाईन मोड सिलेक्ट करायचा, कारण तुम्ही ज्याही वेळी जाणार त्यावेळी इमिजिएटली तुमचा फॉर्म व्हेरीफाय होऊन जाईल. ऑनलाईन मध्ये तुम्ही फॉर्म भरता, 2 ते 3 दिवसामध्ये जर व्हेरिफिकेशन नाही झालं, पॅनिक मोड येतो की का नाही झालं, आणि तो अवॉइड करण्यासाठी तुम्ही ऑफलाईन वे थोडा जास्त इझी असेल. पण पहिल्या 2 ते 3 दिवसातच फॉर्म भरलाय, तुम्ही ऑनलाईन वेनं सुद्धा ऍप्लिकेशनसाठी पुढे जाऊ शकता. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट येईल, कारण आता तुमचा सीईटीचा जो स्कोर आहे तो पर्सेंटाईल मध्ये आहे, जो बऱ्याच विद्यार्थ्यांचा सेम असू शकतो. तो सगळे पॅरामीटर कन्सिडर करून एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, जी वेबसाईटवरच पब्लिश होईल 15 जुलैमध्ये. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये काहीही चुका असतील, काही ग्रीव्हन्स असतील, की तुमचं फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅटेगरीचं सर्टिफिकेट पहिला नव्हतं पण आता तुम्हाला मिळालं आहे, कुठल्याही कॅटेगरीचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही परत स्क्रुटिनी करून करेक्ट करू शकता, ज्यासाठी 16 ते 18 जुलै 5 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत वेळ असेल. आणि त्याच्यानंतर तुमचा फायनल मेरिट लिस्ट हा सीईटी सेलच्या वेबसाईटवर 20 जुलैला येणार. आणि 20 जुलैला फायनल मेरिट लिस्ट येते, ह्याचा अर्थ कॅप राऊंड 1चं चॉईस फिलिंग हे 21 ते 25 मध्ये होणार, ज्यासाठी तुम्हाला 3 दिवस मिळतील. इथं होमवर परत क्लिक केल्यानंतर जे स्क्रुटिनी सेंटर आहेत त्यांची पूर्ण लिस्ट दिलेली आहे, जी तुम्ही इथं चेक करू शकता. रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही होमवर गेल्यानंतर ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची लिंक सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल. सो महाराष्ट्रामध्ये जेवढेही विद्यार्थी 371 कॉलेजमधल्या स्टेट कोटा, सेकंड 15% ऑल इंडिया कोटा, थर्ड 20% इन्स्टिट्यूट/मॅनेजमेंट कोटा ज्याला म्हणतात, तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आणि ज्याची डेडलाईन 12 तारीख आहे. सो 12च्या आधी ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करा, जेणेकरून तुम्ही 3ही कॅप राऊंड
प्लस चौथा जी राऊंड होतो त्यासाठी एलिजिबल राहाल आणि 4ही राऊंड नंतर जो इन्स्टिट्यूट राऊंड होतो त्यासाठी सुद्धा हे रजिस्ट्रेशन ऍप्लिकेबल असतं. इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये असेच डिटेल व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी अस्मीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या स्कोर वरून तुम्हाला असं कॉलेज मिळावं ज्या ठिकाणी विथ कम्प्युटर तुम्ही कम्प्युटर इंजिनियर व्हाल. असं कॉलेज मिळू नये ज्या ठिकाणी विदाउट कम्प्युटर सुद्धा तुम्ही कम्प्युटर इंजिनियर व्हाल. कारण आज प्लेसमेंटसाठी तुमचं कॉलेज भरपूर जास्त मॅटर करतं. सो ब्रँचला प्रेफर करायचं आहे की कॉलेजला प्रेफर करायचं आहे, कसे प्रेफरन्सेस दिले पाहिजेत, कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, त्यासाठी अस्मीकडं एनरोल ही करू शकता. थँक्यू सो मच.